इलेव्हन्थ ऍडमिशन 2026-27 राऊंड 2 चे फॉर्म सुरू झालेले आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की राऊंड 2 चा फॉर्म कसा भरायचा. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे पार्ट 1 लॉक आहे, पार्ट 1 म्हणजे ज्यामध्ये आपण आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरलेली आहे, पार्ट 1 लॉक असेल आणि पार्ट 1 संपूर्ण ओके असेल तर तुम्हाला भरावा लागतो पार्ट 2, ज्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे तुमच्या आवडीचे कॉलेज, तुमच्या आवडीची स्ट्रीम. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की पार्ट 2 म्हणजे तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस टाकायचे आहेत त्या प्रकारे. आणि जर कोणाला फॉर्म एडिट करायचा असेल, कारण की पार्ट 1 मध्ये जर काही चुका झालेल्या असेल तर आपण या व्हिडिओ नंतर परत व्हिडिओ देणार आहे की ते विद्यार्थी त्यांचा फॉर्म एडिट करणार. ठीक आहे. आणि जर काही नवीन विद्यार्थी असेल ज्यांना नवीन व्हिडिओ पाहिजे आहे म्हणजे न्यू रजिस्ट्रेशनचा, त्यांनी कमेंट्स करा की सर न्यू व्हिडिओ, तर आपण त्यांना नवीन व्हिडिओ सुद्धा बनवून देऊ. क्लिअर. तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आवडीचे कॉलेज या फॉर्म मध्ये ऍड करणार आहे. तर सर्वात प्रथम साईडवर या. साईडवर आल्यानंतर बघू शकता 2 ऑप्शन दिले आहे तुम्हाला, ते म्हणजे रजिस्ट्रेशनचं आणि लॉग इनचं. तर आपल्याला करायचं आहे लॉग इन, कारण की आपण रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे. तर तुम्हाला लॉग इनला क्लिक करून तुमच्याकडे जो आयडी आहे, पासवर्ड आहे, तो आयडी आणि पासवर्ड आपल्याला लागणार आहे लॉग इन करण्यासाठी. बघा, तर अशा प्रकारे तुमचा आयडी टाका. त्यानंतर इथे तुमचा जो पासवर्ड तुम्ही सेट केला तो पासवर्ड टाका. हा कॅप्चा इथे इन्सर्ट करून सर्वात प्रथम साइन इन म्हणजे लॉग इन करून घ्या. आपण आपल्या प्रोफाईल मध्ये इन्सर्ट होणार. लॉग इन केल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथून संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्यायची आणि त्या प्रकारे फॉर्म भरायचा, जेणेकरून तुमच्याकडून एकही चूक व्हायला नको. ठीक आहे. बघा, इथे आहे पार्ट 1 आणि हा आहे पार्ट 2. तर ज्या विद्यार्थ्यांनी हा पार्ट 1 भरलेला आहे त्यांचा फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड असेल. ठीक आहे. जर या फॉर्म मध्ये तुम्हाला काही एडिट करायचं आहे, काही चुकलेलं असेल तरच तुम्ही तो फॉर्म अनलॉक करून एडिट करू शकता. जर तुम्हाला वाटत आहे की हा फॉर्म आमचा ओके आहे, काही करायची गरज नाही, तर तुम्हाला भरायचा आहे तो म्हणजे पार्ट 2, ज्यामध्ये तुम्ही भरणार तुमचे कॉलेजचे ऑप्शन. म्हणजे कॅप राऊंड करायचं असेल पार्ट 1 तर त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येणार, त्या प्रकारे तुम्ही तो फॉर्म एडिट करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला पार्ट 1 कसा बघायचा म्हणजे कुठे एडिट करायचं तर बघा, तर पार्ट 1 ऍप्लिकेशनला क्लिक करा. त्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुम्ही यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता. जर तुम्हाला वाटत आहे की सर्व इन्फॉर्मेशन ओके आहे तर तुम्हाला यामध्ये काही करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही कॉलेजचे जे नाव आहे हे देऊ शकता. ठीक आहे. बघा, स्क्रीनवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल. हा फॉर्म आपला ओके आहे, तर ह्या फॉर्म मध्ये आपल्याला संपूर्ण ऑप्शन भरायचे. ठीक आहे. तर आता इथे बघा कॅप ऑप्शन पार्ट 2 ऑप्शन दिलाय तुम्हाला. ठीक आहे. यामध्ये तुम्ही काय करू शकता तर स्ट्रीम सुद्धा चेंज करू शकता. आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणतीही स्ट्रीम घेऊ शकता. ज्युनियर कॉलेज म्हणजे जे तुम्हाला कॉलेज पाहिजे ते कॉलेज सिलेक्ट करू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्म. तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा लॉक करणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे. तर या फॉर्म मध्ये आता आपण सुरू करणार आहे की जे म्हणजे तुम्हाला स्ट्रीम, कॉलेजेस आणि लॉक ऍप्लिकेशन फॉर्म, ज्याचा नाव आहे की पार्ट 2. तर 11th ऍडमिशन पार्ट 2 आता आपण सुरू करणार आहे. बघा, तर तुम्हाला सर्वात पहिले जे ऑप्शन आहे चूज स्ट्रीम अँड मीडियम, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जी स्ट्रीम पाहिजे, आर्ट पाहिजे, कॉमर्स पाहिजे ती आपण सिलेक्ट करणार. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण ऑप्शन आलेले असेल, बघू शकता तुमचे मार्क्स वगैरे तुम्हाला दिसत आहे. तिन्ही स्ट्रीम पैकी तुम्हाला जी स्ट्रीम पाहिजे तुम्ही घेऊ शकता. आर्ट घेऊ शकता, कॉमर्स, सायन्स कोणतीही स्ट्रीम तुम्हाला पाहिजे असेल ती स्ट्रीम तुम्ही चूज करू शकता. ठीक आहे. आम्हाला सायन्स घ्यायचा आहे, आम्ही सायन्सला चूज केलेला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथे मीडियम, आम्हाला इंग्लिश मीडियम, कारण सायन्स आहे तर इंग्लिश मीडियम केलेला आहे. तुम्ही आर्ट करू शकता, तुम्ही इथे मराठी मीडियम करू शकता, कॉमर्स केलं तर इंग्लिश सुद्धा करू शकता, मराठी सुद्धा करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही जी स्ट्रीम आहे ही चूज करून घ्यायची आहे. तुम्ही एकच स्ट्रीम चूज करू शकता, 2 स्ट्रीम चूज करू शकत नाही. स्ट्रीम चूज करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. म्हणजे आपण जे आपलं माध्यम दिलेलं आहे म्हणजे स्ट्रीम दिलेली आहे ही तुमची सेव्ह होऊन जाणार. ठीक आहे. तुमची स्ट्रीम सेव्ह झाल्यानंतर आपल्याला आता टाकायचे ते म्हणजे आपल्या आवडीचे कॉलेज. बघा, अशा प्रकारे तुमच्या समोर ऑप्शन येणार. यामधून स्ट्रीम आपली सायन्स आहे, मीडियम इंग्लिश आहे. इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, ज्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे. इथून तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे, ज्या तालुक्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे. इथून तुम्ही कॉलेजचा टाईप म्हणजे ऍडेड कॉलेज, अनएडेड कॉलेज, सेल्फ फायनान्स, अनएडेड अशा प्रकारे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. इथून कॉलेज टाईप नाही सिलेक्ट केलं तरी चालेल, कॉलेज नेम वगैरे टाकायची गरज नाही आहे. आणि इथे इम्पॉर्टंट ऑप्शन आहे म्हणजे बायफोकल सब्जेक्ट, ते सायन्सवाल्यांना येत आहे बायफोकल सब्जेक्ट. तर ज्यांना हे कॉम्प्युटर वगैरे, आयटी वगैरे हे जर ऑप्शन घ्यायचे असेल तर तुम्ही बायफोकल सब्जेक्ट घेऊ शकता. बायफोकल घेत असाल तर इथे बायफोकल तुम्हाला ऍड करावं लागेल, जेणेकरून की तेच कॉलेज तुमच्या समोर येणार. कारण तुम्ही जर इथे एकही सब्जेक्ट सिलेक्ट केला नाही तर तुम्हाला जनरल सायन्स मध्ये ऍडमिशन होणार तुमची. ठीक आहे. आणि त्या कॉलेजला जर तुमच्या आवडीचा सब्जेक्ट नसेल तर तुम्हाला नंतर अडचणी जाऊ शकतात. क्लिअर. त्यामुळे जो सब्जेक्ट पाहिजे असेल तुम्हाला सायन्स मध्ये
कॉम्प्युटर सायन्स, जनरल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरेचा सब्जेक्ट पाहिजे असेल तर तो सिलेक्ट करून सर्च करा. ठीक आहे. आणि जर कोणताही सब्जेक्ट पाहिजे नाही, जनरल सायन्स पाहिजे तुम्हाला, तर एकही सब्जेक्ट तिथे चूज करायची गरज नाही आहे, म्हणजे तुम्ही बायफोकल सब्जेक्ट घेणार नाही. क्लिअर? ओके. आम्हाला एक कॉम्प्युटर सायन्स सब्जेक्ट पाहिजे तर आम्ही कॉम्प्युटर टाकू शकतो. ठीक आहे. आम्हाला जर इथे एकही सब्जेक्ट नको, जनरल सायन्स पाहिजे तर इथे एकही सब्जेक्ट टाकायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर करावं लागेल सर्च कॉलेज. सर्च कॉलेज केल्यानंतर त्या एरियामधले संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्या समोर ओपन होणार. बघू शकता, सर्च केल्यानंतर संपूर्ण त्या एरियामधले A to Z कॉलेज आता आपल्या समोर उपलब्ध झालेले आहे. यामध्ये ऑप्शन बघू शकता तुम्ही, इथे ऍडचा ऑप्शन दिलेला आहे. जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ऍडला क्लिक करा, ते कॉलेज तुमच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये ऍड होऊन जाणार. म्हणजे खाली एक बॉक्स देण्यात येणार, त्यामध्ये ते कॉलेजेस ऍड होऊन जाणार. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला सायन्स वगैरे संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथे इंटेक वगैरे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा प्रकारे या लिस्ट मधले तुम्हाला जेवढे कॉलेज पाहिजे तुम्ही ऍड करा. जास्तीत जास्त 10 कॉलेज तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे. आता आम्ही यामध्ये ऍड करतोय. सिलेक्ट केलेले कॉलेजची लिस्ट खाली आलेली आहे. आम्ही टोटल 7 कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत. 10 करू शकतो पण आम्हाला नको, आम्ही 7 कॉलेज सिलेक्ट केलेले आहे. 7ही कॉलेजची लिस्ट तुम्ही बघू शकता. इथे बघा, ही वर अनसिलेक्टेड कॉलेज आहे आणि खाली जे ऑप्शन आहे सिलेक्ट झालेले कॉलेजेस आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघू शकता, इथे सुद्धा इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. बघा, इथे जे रेड एरो दिलेला आहे इथून तुम्ही डिलीट करू शकता. एखादं कॉलेज चुकून ऍड झालेलं असेल, ते पाहिजे नसेल तर तुम्ही इथून डिलीट करून टाका सिलेक्ट झाल्यानंतर. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्हाला असं वाटत आहे की 2 नंबरचं कॉलेज 1 नंबरला न्यायचं, बघा वरच्या एरोला क्लिक करा, तर हे कॉलेज इथे येऊन जाणार. म्हणजे तुम्ही हे जे एरो दिलेले आहे, वरच्या एरोनी वर जाणार कॉलेज, खालच्या एरोनी खाली येणार. अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स लावू शकता. म्हणजे 1 नंबरला कॉलेज कोणतं, 2 नंबरला, 3 नंबरला कॉलेज कोणतं, अशा प्रकारे सिक्वेन्स लावा. कारण की सिक्वेन्स नुसार तुम्हाला कॉलेज मिळणार आहे. कारण की पहिल्या नंबरला जो सिक्वेन्स आहे तिथे चेक करण्यात येणार की हे यामध्ये तुमचा कट ऑफ बसतो का, आणि जर बसत असेल तर ते कॉलेज तुम्हाला देण्यात येणार. त्यामुळे प्रॉपर व्यवस्थित सिक्वेन्स लावा, जेणेकरून तुम्हाला जर कॉलेज मिळालं तर तुम्ही प्रवेश घेऊ शकले पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण सिक्वेन्स लावा. सिक्वेन्स लावल्यानंतर सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर लिहून येणार. यामध्ये तुम्ही दिलेले संपूर्ण सिक्वेन्स आताच तुम्ही बघितलेले आहे. ठीक आहे. आणि आता तुमचा हा फॉर्म झालाय सेव्ह. फक्त सेव्ह झालेला आहे, लॉग झालेला नाही आहे. आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनी लास्ट राऊंड मध्ये इथे फॉर्म सोडून दिला. आपले प्रिफरन्स सेव्ह झालेले आहे, फॉर्म संपला नाही, संपला तुमचा फॉर्म. कारण की आताच तर इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा, प्रिफरन्स सेव्ह झालेले आहे. आता काय करायचं, पार्ट 2च्या ऑप्शनला क्लिक करा. पार्ट 2च्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जिथे ऑप्शन आहे म्हणजे लॉक ऑप्शन फॉर्म, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तिथून आपण आपला जो फॉर्म आहे हा लॉक करणार. लॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही, तुमच्या समोर संपूर्ण फॉर्म दिसत आहे. तुमचा A to Z माहिती तुम्ही बघू शकता, कॉलेजचे नाव बघू शकता, यामध्ये तुम्ही दिलेला प्रेफरन्स बघू शकता. म्हणजे A to Z माहिती तुम्ही बघू शकत आहे. आणि सर्वात शेवटी तुम्ही बघा, आता तुम्हाला इथे एक चेकबॉक्स दिलेला आहे. कारण की तुमचा फॉर्म अजूनही स्टेटस बघा इनकम्प्लीट आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही फॉर्म लॉक करणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा इनकम्प्लीट मध्येच राहणार. तुमचा नंबर कोणत्याही कॉलेजला लागणार नाही. बघा, इथे चेकबॉक्स दिलेला आहे. चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर लॉक ऍप्लिकेशन प्रिफरन्सचं जे ऑप्शन आहे हे तुम्हाला ब्लू मध्ये येऊन जाणार. तिथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर बघा, ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली. ऑप्शन फॉर्म लॉक सक्सेसफुली झाल्यानंतरच आपला फॉर्म फायनल सबमिट होणार. आणि संपूर्ण विद्यार्थ्यांनी जेव्हा तुम्हाला असं वाटत आहे की आपला फॉर्म आपण सबमिट केलेला आहे, तर डॅशबोर्डला या. तुम्हाला अजूनही सांगतो, हे जे डॅशबोर्डचं ऑप्शन आहे इथे या. अशा प्रकारे तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 चे दोन्ही ऑप्शन दिसेल ना, तिथे या. तुम्हाला जर वाटत आहे की आपला फॉर्म सबमिट झाला का, कसं चेक करायचं, डॅशबोर्डला आल्यानंतर सेल्फ व्हेरीफाईड आहे. आणि बघा, कॅप ऑप्शन फॉर्म कम्प्लीट अँड लॉक आहे का, बघा हा जर कम्प्लीट अँड लॉक असेल म्हणजे तुमचा फॉर्म फायनल सबमिट झालेला आहे असे तुम्ही समजू शकता. क्लिअर? तर पार्ट 1 एडिट करायचं जर करू शकता, जर ओके असेल तर काही करू नका. पार्ट 2चं ऑप्शन दिलेलं आहे, लगेच त्याच्या खाली स्ट्रीम चूज केली, ज्युनियर कॉलेज टाकले आणि सर्वात शेवटी आपण लॉक केलाय फॉर्म. लॉक केल्यानंतरची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला स्क्रीनवर परत यायचं आहे, म्हणजे डॅशबोर्डला. डॅशबोर्डला आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे संपूर्ण हे जे ऑप्शन आहे चेक करायचे की आपला फॉर्म कम्प्लीट अँड लॉक आहे का. मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की या राऊंड मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांकडून एकही चूक व्हायला नको, त्यामुळे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही जेही तुमचे राऊंड तुमचे फॉर्म आहे हे भरू शकता. तर आपल्या आवडीचे कॉलेज टाका आणि तुमचा नंबर लागतो. व्यवस्थित फॉर्म भरा, व्हिडिओ संपूर्ण बघा. कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर न्यू व्हिडिओ म्हणून कमेंट्स करा. परत व्हिडिओ देण्यात येणार जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न एडिटचा, तर एडिटचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या चॅनल